नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण सोनेगाव या गावामध्ये आलेलो आहोत. आपल्या शेजारी आमच्या गावातील सगळ्यात ज्येष्ठ आणि शेवटची व्यक्ती, सर्वात वयोवृद्ध आणि पटका घालणाऱ्या शेवटच्या पिढीतील शेवटची व्यक्ती श्री श्रीरंग आप्पा चौरे या ठिकाणी बसलेले आहेत. तर आप्पांना आपण या ठिकाणी काही प्रश्न विचारणार आहोत. आप्पा, तुमचं पूर्ण नाव काय आहे? माझं नाव पूर्ण नाव श्रीरंगच आहे. श्रीरंग. वडिलांचं नाव काय आहे? तुकाराम. आपल्यापाशी बसलेला आहे श्रीरंग तुकाराम चौरे. आप्पा, तुमचा जन्म किती सालचा आहे? माझा जन्म मला काय आता 1.5 वर्ष राहिले 100 वर्षाला. आप्पांचं म्हणणं आहे की आप्पांना जन्माची अचूक अशी जन्मतारीख माहित नाही, पण आप्पा अडाणी असल्यामुळे आप्पा म्हणतात फक्त 1.5 वर्ष राहिले आप्पाला 100 वर्ष गाठायला, म्हणजे आप्पाचं शतक होण्यासाठी आप्पाला 1.5 वर्षाचा कालावधी आहे. तर आप्पा अजून एकदम ठणठणीत आहेत. आप्पा या ठिकाणी स्वतः चालतात, फिरतात. आप्पाला कसल्याही प्रकारचा आजार नाहीये. तर आप्पा, तुम्ही इंग्रजांचा काळ तुम्हाला चांगला आठवत असेल. आपले पत्रे ठोकणार आलते बिनसूरला. बनामंदीचे पत्रे ठोकणार नानासाहेब पाटील असं काहीतरी नाव होतं. तुम्हाला तेवढं बी सांगतो, अडाणी माणूस आहे तरी. अण्णांना क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा काळ अण्णांना आठवतोय, ज्यांना पत्री सरकार म्हणायचे, ज्यांनी इंग्रजांच्या पायामध्ये पत्र्या ठोकल्या होत्या. आणि तेच क्रांतिसिंह नाना पाटील पुढील काळामध्ये आपल्या बीड जिल्ह्याचे खासदार झालते. त्यांचा काळ नानांनी अगदी श्रीरंग आप्पांनी अगदी जवळून पाहिलेला आहे. तर आप्पा, तुम्ही 72चा दुष्काळ तुम्हाला चांगला कळत असेल. 72 साला लेकर बाळ होते मला. मी लावणीला गेलतो. 72च्या दुष्काळामध्ये आप्पांचं लग्न झालेलं होतं, आप्पांना मुलंही होते. या ठिकाणी कसल्याही प्रकारचं मराठवाड्यात खूप दुष्काळी परिस्थिती होती. या ठिकाणी कसलंही पाणी नव्हतं, चारा नव्हता. तर आप्पा हे कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी त्या ठिकाणी 40 वर्ष नगर जिल्ह्यातील राऊरी या ठिकाणी गेलेले आहेत. आणि आप्पांनी त्यांच्या वयामध्ये 35 ते 40 वर्ष हे आप्पा सालगडी म्हणून राहिलेले आहेत. खूप कष्ट केलेले आप्पांनी. किती वर्ष आप्पा तुम्ही? साल म्हणजे काय आप्पा? साल म्हणजे काय? साल म्हणजे तुमच्या इथं साल आणि कुणाच्याच बी जे इथं राहणं होईल ते तर राहायचं. काय 150, 200, पावणे 200 रुपये साल. पहिल्या काळामध्ये साल म्हणजे एखाद्या वर्षभर एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या मालकाच्या इथं तो जो सांगेल ते काम करणे, शेतातील काम असतील किंवा पडेल ते काम करणे, त्या बदल्यात त्या व्यक्तीला वर्षभरासाठी एक ठराविक रक्कम दिली जायची. तर आप्पांना त्या काळात 150 रुपयामध्ये आप्पा वर्षभर काम करायचे. आता सध्या बघितलं तर एका दिवसाची मजुरी ही कमीत कमी 500 रुपये आहे, पण आप्पांच्या काळामध्ये आप्पांनी 150 रुपयामध्ये 4 आण्यावर आहोत हाकले तुमची. आणि आप्पाच्या काळामध्ये 4 आणे आण्यामध्ये एक दिवसभर आप्पा काम करायचे. तर आता एका दिवसाची मजुरी आहे 500 रुपये मित्रांनो. आता आप्पा हे आमच्या गावातील शेवटची व्यक्ती जे फेटा घालतात त्याला आपण पटकाही म्हणतो. आता आमच्या गावामध्ये आप्पा सोडलं तर कुणीही पटका घालणारी व्यक्ती नाहीये, आणि आप्पा इतकी अनुभवी कुणी व्यक्ती नाहीये. बरोबर का आप्पा? पाठीमागे दिसतंय हे मंदिर, तुम्हाला आठवतंय बांधलेलं? हाताने झाले. पाठीमागे दिसतंय हे मंदिर आप्पांच्या कळणीमध्ये आप्पांनी हातभार लावलेला. हे मोठमोठे जे दगड होते, विशाल शिळा होत्या, त्या आप्पांनी स्वतः वाहून आणलेल्या आहेत. कुठून आणलेल्या आहेत आप्पा? त्या कोणी आष्टी तालुक्यातील कोयनी या ठिकाणाहून त्या शिळा बैलगाडीमध्ये खंड आणलेले. बैलगाडीमध्ये किती दगड बसायचे? एकच बसायचा. एखाद्या बैलगाडीमध्ये एकच दगड बसायचा. आणि खांब जी येत ना, त्या खांबाला जोड ते पेट्या आणलेल्या इतकल्या मोरून जोत्याला लावल्या. त्या असं उंच एका कशा चढवल्या आप्पा? माणसाने उचलून वर मांडलं का? पहिले माणसं खूप ताकदवर होते. आताच्या माणसांना गावासारखं केलं या बबनच्या घरापासून पार खांबापोत भरली ती जागा.
आणि मग इकडून 2-4 जण इकडून 2-4 जण सोला लावायचं 3-3 आणि पारेली लुटीत न्यायचं. या ठिकाणी आपण पाठीमागे दिसतोय हे आमच्या गावचं ग्रामदैवत हनुमान मंदिर हे आपण स्वतः मेहनत केलेली आहे त्या ठिकाणी मंदिर उभारण्यासाठी. तर त्यासाठी एक आपण सेपरेट व्हिडिओ घेऊया, त्याच्यामध्ये आपण पूर्ण मंदिराची माहिती घेऊया. पण सध्या सांगायचा विषय की आप्पा हे आमच्या गावातील शेवटची व्यक्ती आहेत जे पटका बांधतात. ह्याच्यानंतर आता पहिल्या ज्या परंपरा होत्या आता कुणी पटका वगैरे बांधत नाहीत. टोपे घालणारे खूप लोक कमी, धोतरे आता नवीन लोक हे करत नाहीत. तर पहिलं कसं असायचं, ठराविक वयानंतर लोक धोतर घालायचे, पण आता माणूस 70-80 वर्षात झाला तरी तो पॅन्ट घालतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की हा अजूनही म्हातारा झालेला नाही, पण तशी वस्तुस्थिती नाहीये. पहिलं काळानुसार कपडे बदलायचे, आता तसं राहिलेलं नाहीये. तर आपण आप्पाची एका दिवशी विशेष अशी मुलाखत घेऊ, त्याच्यामध्ये आपण इंग्रजांचा काळ असेल, निजामांचा काळ असेल, जो सर्व बघितलेला आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणीच थांबतोय.